प्रत्येक वेळेला योग येतो शिर्डीला येण्याचा आणि साहेबांचं दर्शन घेण्याचा. आणि आज तर खूप चांगला योग आहे की मायबाप मराठी रसिक प्रेक्षकांसाठी एक छान उत्तम पर्वणी आहे मनोरंजनाची. ये रे पैसा तीन, त्यात अमित खोपकर साहेब आणि आमचे संजय जाधव साहेब, विनाथ बत्ती सर हे सगळे घेऊन आम्ही अख्खी टीमच आज दर्शनाला आलो आहे. खूप छान वाटतं आहे. प्रमोशन एका बाजूला असतं, पण इथे येऊन जी शांतता मिळते, मनशांती मिळते, ती खूप चांगली आहे. आणि खूप बरं वाटतं. उद्या सिनेमा रिलीज होणार आहे. गेले महिनाभर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रमोशनच्या गडबडीत आहोतच, पण आज जरा शांतपणे दर्शन, तुमच्याशी गप्पा आणि तुमच्या निमित्ताने मायबाप रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं एक वेगळं माध्यम. पण आज आम्ही बाबांकडे साकडं घालायला आलो होतो. आज गुरुवारचा दिवस आहे, अत्यंत उत्तम दिवस आहे दर्शनासाठी. आणि उद्या आमचा चित्रपट सर्वांच्या भेटीस येतो आहे, जगभरात प्रदर्शित होतो आहे 18 जुलैला. तर जे सगळे मागतात इकडे येऊन तेच आम्हीही मागतो. आम्ही काही म्हणजे जरी कलाकार मंडळी असलो तरी सामान्य माणूसच आहोत. त्यांच्यापुढे कोणीच मोठं नाही, कोणीच सेलिब्रिटी नाही, तेच सगळ्यात मोठी सेलिब्रिटी आहेत. तर त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे नतमस्तक व्हायलाच आलेलो होतो, त्यांच्याकडे साकडं घालायलाच आलो होतो. चित्रपटसृष्टीसाठी, फक्त ये रे रे पैसा तीनसाठी नाही. येणारं वर्ष हे पण आणि याच्या पुढचा काळ संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीसाठीच चांगला येऊ देत, तो सुवर्णकाळ ठरू देत, अशी आशा आणि अपेक्षा आहे. तर बाबा आमच्या डोक्यावरती कायम हात ठेवत आलेले आहेत आणि ह्याच्या पुढेही ठेवतील याची खात्री आहे. बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी ये रे रे पैसा तीनची संपूर्ण टीम आज आम्ही ते आलो. बाबांचे आशीर्वाद घेतले. मंदिर प्रशासनाने उत्तम व्यवस्था इथे सगळ्या भक्तांसाठी केलेली आहे. ते बघून फार बरं वाटलं आणि खूप छान दर्शन झालं आणि बाबांचे आशीर्वाद मिळाले आम्हाला. चित्रपटासाठी देखील काय साकडं बाबांना? ये रे रे पैसा तीन हा चित्रपटला प्रेक्षकांची पसंती मिळो. सगळ्या चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट चांगला चालो. 5 आठवडे, 6 आठवडे, 10 आठवडे, पुढे अनेक आठवडे ये रे रे पैसा तीन हा चित्रपट चालो, ही बाबांकडे प्रार्थना केली. नमस्कार सगळ्यांना. ओम साईराम. सर, कसं दर्शन झालं? चित्रपटाच्या यशस्वीसाठी काय बाबांकडे सांगा? अप्रतिम दर्शन झालं, अप्रतिम. म्हणजे मी सगळ्यांना म्हणालो पण समस्त शिर्डीकरांना की मी शिर्डीला ही माझी 5वी की 6वी खेप असेल. फार येऊ शकलो नाही मी, पण पहिल्यांदा इतकं सुंदर दर्शन मला झालं. इतकं सुंदर दर्शन म्हणजे बाबांकडे मी फक्त बघतच राहिलो आणि इतक्या जवळून मला बघता आलं, त्यांचं दर्शन घेता आलं. मला खरंच खूप भारावून गेल्यासारखं झालं. मी फक्त एवढंच सांगेन की असं म्हणतात की बाबा जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत तुम्ही दर्शनाला येऊ शकत नाही. सो हा खरं तर आज आम्हाला या सगळ्यांच्या निमित्ताने दर्शन घडलं. सो आम्ही हेच समजतो की बाबांनी आम्हाला बोलवलं, दर्शन घडलं. सगळ्यांचे मनापासून आभार. खूप छान पॉझिटिव्हिटी तयार झालेली आहे, खूप छान वाटतं आहे. मनातून आतून छान एनर्जी तयार झालेली आहे. हीच एनर्जी आम्हाला सिनेमासाठी, आपल्या चित्रपटसृष्टीसाठी हवी आहे. करतायत तर बाबांचं दर्शन झालेलं आहे, आशीर्वाद मिळालेला आहे आणि आम्ही चित्रपट चांगला केलेला आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आशीर्वाद आणि प्रयत्न ह्याची उत्तम सांगड होईल आणि हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडेल अशी खात्री आहे. धन्यवाद.